आहोत न्यूज टॉप 9. मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. बच्चू कडू, शिंदे, बावनकुळे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले. थोड्याच वेळात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात या बैठकीसाठी पोहोचणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या. प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला. कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती सक्रिय. राज्यातील महायुती सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबतच्या निर्णयामध्ये गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे कामकाज सुरू असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात येत आहे. शेतजमिनीच्या पोटहिस्साची आता होणार मोजणी. शासनामार्फत घेण्यात आला हा महत्त्वाचा निर्णय. प्रत्येक भूखंडाला मिळणार भूक्रमांक, ज्याद्वारे आता जमिनीचे प्रलंबित असणारे वाद मिटण्यास मदत होईल. खरीपानंतर रब्बी पीक स्पर्धेकडेही शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. रब्बी हंगामातील पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5,000 रुपये, तर दुसरे बक्षीस 3,000 रुपये, तर तिसरे बक्षीस आहे 2,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असलेला हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. हो मित्रांनो, मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्याच्या पुढील आठवड्यामध्ये जमा होणार आहे. कांद्याने शेतकऱ्यांना रडविले. एकरी लाखाचा खर्च तर पदरामध्ये मात्र निराशा. कांदा पिकाला उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारामध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दराने विकावे लागत आहे. भाजीपाल्यांचे दर कोसळले. मेथींच्या 3 जुड्या मिळतात केवळ 10 रुपयात. बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने किमतीत प्रचंड घसरण झाली आहे. मेथी पालक 10 रुपयामध्ये 3 जुड्या, तर अवघ्या काही रुपयामध्ये टोपलीभर वांगे मिळतात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांची अजूनपर्यंत ई-केवायसी झाली नाही त्यांना 31 मार्च पर्यंत करता येणार ई-केवायसी. शासनाकडून महिलांना मिळाला दिलासा. चांदी दराचा फुटला फुगा. सोन्याची उतरली झळाळी. सोन्या चांदीचे दर आणखी कमी होतील की वाढतील हे सांगणे कठीण असून सध्या महिनाभरामध्ये सोने 1,82,000 तर 9,20,000वर गेली आहे. ई पीक पाहणीमध्ये सहाय्यकांचा जीव लागला टांगणीला, कारण अनेक महिने मानधनच मिळाले नाही. खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची ई पीक पाहणी करण्यासाठी गावस्तरीय शासनामार्फत नेमण्यात आलेल्या सहाय्यकाला मानधन मिळालेच नाही. भडगावमध्ये मका खरेदी केंद्राला टाळे. कोटा वाढवून मिळण्याची प्रतीक्षा. तालुक्यातील शेतकऱ्यांचा रोष. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करावी अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. वन्य प्राण्यांचा उपद्रव. झटका मशीनला शेतकऱ्यांनी दिली पसंती. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिके चांगली जोमात आली असून पिकांना वन्य प्राण्यांपासून नुकसान होऊ नये यासाठी अनेक शेतकरी झटका मशीन लावत आहे. तुरीच्या दरात घसरण. 4 दिवसामध्ये कमाल भावामध्ये सुमारे 1,000 रुपयांची झाली तफावत. मागील हप्त्यामध्ये तुरीला 9,125 रुपयांचा असणारा भाव आता 8,475 रुपये एवढा झाला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये 133 गावांचा समावेश. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत अकोला जिल्ह्यातील 133 गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती रद्द करा. राज्य शिक्षक संघटनेची शासनाकडे मागणी. शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवांनी 19 जानेवारी 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना टीईटी देण्याची सक्ती करण्यात येत आहे. पैसे भरले मात्र सौर ऊर्जा कृषीपंप शेतकऱ्यांना मिळालेच नाही. मागेल त्याला सौर कृषीपंप या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा कृषीपंप मिळत नाही. आवक वाढल्याने कांद्याच्या दरात झाली घसरण. कांदा धोरण समिती आहे कुठे? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणे अवघड. लाडक्या बहिणींना 3 हप्ते एकत्रच मिळणार. 4,500 रुपये महिलांच्या खात्यात होणार जमा. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी
या 3 महिन्याचे हप्ते महिलांना एकत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्मार्ट कापूस पिशवी धोरण भोवणार, कृषी संचालक गोत्यामध्ये 3 कोटींचा झाला घोटाळा. पुणे येथील बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्राम परिवर्तन प्रकल्पामध्ये घोटाळा झाल्याचे उघडीस आले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे असणारे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 70 कोटी शेतकऱ्यांचे कवच कायम. भारत अमेरिकामध्ये झालेल्या व्यापार करारामध्ये देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. खानदेशामध्ये कलिंगडला मिळत आहे जागेवर 20 ते 22 रुपयांचा दर. आवक अल्प. प्रतिकूल हवामानाचा फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे फटका. भारताची वाटचाल विकासाच्या दिशेने. जगातील मोठे देश भारतासोबत व्यापार संबंध ठेवण्यास खूप उत्सुकता दर्शवित आहे. हे भारताच्या विकासाच्या दिशेने जाणारे पाऊल असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. धामणगाव तालुक्यातील 400 लाडक्या बहिणी झाल्या पुरुष. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती झाली उघड. सेतू संचालनाद्वारे करण्यात आला हा घोळ. शाळू पिकावर चिकट्यासह मावा किडींचा प्रादुर्भाव वाढला असून ही कीड पाने कुरतडत आहे. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक औषधांच्या फवारण्या करीत आहे. अतिवृष्टीग्रस्त अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर व अनेक पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही. अभियानाला 31 मार्चपर्यंत देण्यात आली मुदतवाढ. 50% कर सवलतीला मात्र ब्रेक. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामार्फत नागरिकांना ग्रामपंचायतीचे असणारे करावर सूट देण्यात येत आहे. कृषी आधारित उद्योगासाठी उपक्रम कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांचे स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मिळणार पानंद रस्ता. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेसाठी समिती गठीत करण्यात आली असून त्याद्वारे पानंद रस्ते आता खुले करण्यात येणार आहे. सरकारचा पैसा वाचणार. प्रत्येक कामाला आता युनिक ID मिळणार. जिओ टॅगिंग 5 वर्षातील प्रत्येक कामाला शासन दप्तर होणार आता ऑनलाईन, ज्याद्वारे बोगसगिरीला बसणार चाळा. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या भावात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.